नमस्कार. या कडक उन्हाळ्यात असं थंडगार शरीराला त्याचबरोबर मनाला सुद्धा थंडावा देणारं डाळिंबाचं सरबत मिळालं तर स्वर्गसुखच. हे सरबत चवीला अप्रतिम आहेच आणि कोणीही सहज करू शकेल इतकं सोपं आहे. चला तर कसं करायचं बघूया. उन्हाळ्यात कोणतंही ज्यूस करायचं असेल तेव्हा सकाळीच 1 चमचा गोंदकतिरा भिजवून ठेवायचा. हा डिंकाचाच प्रकार आहे, पण हा पाण्यामध्ये छान फुगून येतो. या गोंदकतिरामुळे छातीतील जळजळ होणं आणि ॲसिड रिफ्लेक्सपासून आराम मिळतो. गोंदकतिरा हा थंड गुणधर्माचा असल्यामुळे उन्हाळ्यात शरीराची आम्लता कमी करतो. आणि हा सब्जा मी रोजच भिजत घालून ठेवते, म्हणजे दुधातून किंवा पाण्यातून केव्हाही घेता येतो. उन्हाळ्यात चांगला असतो. डाळिंब असं छान बघून घ्यायचं. हे डाळिंब मी APMC मार्केटमधून आणलेत, तर त्याचे दाणेही इतके गोड आणि छान आहे. इथे ज्यूससाठी 3 डाळिंब वापरते. 2 डाळिंब फोडून त्याचे दाणे काढून ठेवलेत. डाळिंबाचा असं वरचा भाग आहे ना, तो कापायचा आणि नंतर त्याच्या शिरा ज्या दिसतात तिथून वर सालीला कट द्यायचा. आणि हा असा वरचा भाग काढला ना की डाळिंब आपोआप उघडलं जातं. डाळिंब जर कापलं ना तर मग त्याचा रस दाणे फुटून बाहेर येतो. मी असे दाणे काढते हाताने, नाहीतर मग काय करायचं, सालावर टॅप करायचं, म्हणजे सगळे दाणे बाहेर निघतात. आता आपले सगळे दाणे काढून झालेत. या दाण्यांचा रंग पहा, इतका सुंदर आला आहे ना. इथे मी ज्युसरचा वापर करते. हा ज्यूस आपण मिक्सरमध्येही काढू शकतो. मिक्सरमध्ये दाणे घालून रस काढल्यानंतर चाळणीवर ओतायचा आणि त्याच्या बिया वेगळ्या करायच्या. आता डाळिंबाच्या सेवनाचे फायदे म्हणाल तर डाळिंबामुळे उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट राहण्यास मदत होते. यात अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असल्याने स्ट्रेस कमी होतो आणि डाळिंब पाचकही आहे. पण जेव्हा मिक्सरमध्ये लावून घेतो ना हे दाणे, तेव्हा ते अशी चाळणीवर काढून घ्यायचे आणि ज्यूस वेगळा करून घ्यायचा. ह्या ज्या बिया आहेत ना त्या वाळवून त्याचा मुखवास केला जातो. आता आपला रस तयार आहे. यामध्ये मी 2 टेबलस्पून साखर घातली, 1 लिंबाचा रस घातला आहे आणि अगदी चिमूटभर मीठ घालायचं आहे, त्यामुळे चव छान येते. आणि आता हे साखर विरघळण्यासाठी व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. आता आपण यात हा जो गोंदकतिरा भिजवला होता तो घालूया आणि त्याबरोबरच थोडेसे आईस क्यूब्स घालूया. आणि आता आपल्याला हे सरबत ढवळायचं आहे. हे पहा, रंग तर इतका सुंदर आला आहे ना. आता आपल्याला सर्व करायचं आहे डाळिंबाचं अँटीऑक्सिडंट ज्यूस. आता एका प्लेटमध्ये थोडंसं मीठ आणि लाल मिरची पावडर घेऊन मिक्स करून घ्यायची आहे आणि ग्लासाच्या ब्रीमला लिंबू चोळून ग्लास या मीठ मसाल्यामध्ये टेकवायचं आहे. हा मसाला ग्लासांच्या ब्रीमला चांगला चिकटतो. आता ज्यूस ग्लासमध्ये ओतून त्यामध्ये 1 चमचा आपल्याला भिजवलेली सब्जा घालायचे आहेत आणि सर्व करायचे आहे. या ज्यूसमध्ये साखरेऐवजी तुम्ही रूअफजाही वापरू शकता. हा डाळिंबाचा ज्यूस अप्रतिम होतो. दिस इज द परफेक्ट ज्यूस दॅट्स गुड फॉर युअर बॉडी अँड सोल. इफ यू लाईक दिस रेसिपी, प्लीज share and subscribe my channel, and thanks for watching.